नेमकं झालं काय हा प्रश्न आता स्वतःलाच विचारावा लागेल. मागे पुढे आजूबाजूला कोणच नव्हतं, पण लक्ष विचलित झालं आणि किरण अंबालचा पहिल्याच बॉलवर झेल सुटलेला आहे. सुटलेले झेल रात्रभर झोपू देत नाही, लक्षात ठेवा. अनुभव खूप त्रासदायक असतो. कित्येकांना तो अनुभव मिळालाय सुद्धा. क्रिकेटचा खेळ जितका फेम देतो तितकाच मानसिक त्रास सुद्धा. पण आता पहिल्या बॉलवर संधी मिळालेली आहे किरण अंबालला. स्ट्रायकर एंडला प्रथमेश राठोड. अर्धशतक पाहायला मिळालेत पहिल्या सामन्यामध्ये आणि म्हणूनच या दोन्ही फलंदाजांची विकेट मिळवणं हेच सिक्रेट आहे या सामना जिंकण्याचं. ड्राईव्ह केला, गॅप शोधलाय जरूर, पण क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. मिळते एक धाव. अलाउंड द ग्राउंड हा स्ट्रोक खेळला होता प्रथमेश राठोडने. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 आहे. गोलंदाजी करतोय गोलंदाज अराफत. होलसेकर, अराफत होलसेकर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक, वाईट ऑफ लॉंग ऑफचा आहे, स्ट्रेट लॉंग ऑनला आहे. बॉल स्टॉप होतोय. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल धोकादायक ठरू शकतो. थ्रो वाईडिश आहे, त्याचमुळे या 2 धावा मिळत आहेत. एक एक पाऊल महत्वाचं आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण जो बापर्डीच्या ग्रामस्थांना आनंद दिलेला आहे तो जर टिकवायचा असेल तर हा सामना सुद्धा तसाच खेळला पाहिजे. ती जिद्द, ती चिकाटी, तो संघर्ष, तोच उत्साह, तोच आत्मविश्वास बाळगावा लागेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस इझिली ड्राईव्ह करत असताना बॉलला खेळलंय स्वीपर कव्हरला. नेत्रदीपक चौकार फलंदाज किरण अंबालच्या बॅटमधून. 4 धावा. आलेला आहे. ज्या फलंदाजाचा झेल सुटला होता तुमच्या सोबत आहोत अशीच भावना प्रेक्षकांच्या वतीनं आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून कळते. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर येतात अतुल. अतुल यांची गोलंदाजी चांगली राहिलेली आहे, पण पहिल्या षटकात फलंदाजांचाच दबदबा पाहायला मिळालेला आहे. कारण दोन्हीही फलंदाज संधी साधू आहेत. प्रथमेश सुद्धा आणि किरण सुद्धा जशी त्यांना संधी मिळते ते संधी नाही गमावत, त्यासाठीच त्यांना ओळखलं जातं. पण आता पाहूया, घरचं मैदान आहे, घरची स्पर्धा आहे. अतुल, अतुलच्या विरोधात हात खुले केलेत प्रथमेश राठोडने. बॉलला पिकअप स्ट्रोकच्या वतीने खेळलंय. डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील 6 षटकार. ज्याच्या हातात स्टीअरिंग त्याची दिसते डेअरिंग. आता स्टीअरिंग तर फलंदाज प्रथमेश राठोडच्या हातामध्ये आलेला आहे आणि तो किती विध्वंसक खेळतो ते आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात म्हणा, कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरात जास्तीत जास्त खेळ, पण तितकाच चांगला खेळ पूर्ण महाराष्ट्रात मागणी आहे. संघमालक सुद्धा आपल्या संघात घेण्यासाठी इच्छुक असतात. पण आता पाहूया अतुल प्रतिकार करेल का पहिल्या बॉल नंतर आपल्या संघासाठी. हो, यावेळेस उलटा स्ट्रोक खेळलेला आहे. फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ आमचा मॅजिकचा. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. चौकार. 4. संघात सहभागी होऊ नका, तर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचा आढावा घ्या. हे एक महत्वपूर्ण तंत्र असते कुठल्याही खेळाचं. क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. जर आपल्या वतीनं आपण जे पर्याय वापरतोय ते पर्याय जर काम करत नसतील तर पर्यायामध्ये बदल करणं आवश्यक असतं. फलंदाज तर तुमच्या विरोधात हल्ले चढवण्यासाठीच आलेत, पण आता तुम्हाला देखील तुम्ही काय आहात ते ठणकावून सांगावं लागेल. पुढचा बॉल अतुल. गती परिवर्तन ओळखलंय. सिस्टमॅटिक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश राठोडच्या वतीनं पाहायला मिळाले. फक्त बॉलला ढकललं, मिड ऑफला सिंगल कंप्लीट केले आणि स्ट्राईकवर कोणीही असू द्या, फलंदाजी तर वरच्या दर्जाचीच पाहायला मिळाल्या. म्हणूनच तर नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडलेली आहे रणझुंजार वैभव वाडेने. पण हे देखील विसरून चालणार नाही की मागचा सामना चेस करून जिंकलेला आहे, तो म्हणजेच टीम पावणाई पॅकर्स बापार्डेने. दोन्ही संघांना कदाचित मनासारखाच निर्णय मिळालाय. हो, बॉल हवेत आहे, संधी आहे. क्षेत्ररक्षक
जजमेंट घेतोय आणि पाहूया तो अंदाज चुकलेला आहे. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत काहीतरी योग्य पावलं उचलावी लागतील. 2 कॅच ड्रॉप झालेत, 2 कॅच आणि दोन्ही कॅच कोणाच्या ड्रॉप झालेत तर किरण अंबालच्या दोन्ही कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. नशिबाची साथ मिळते आणि त्यानंतर मग धावांची साथ संघाला मिळते. किरणची कॅच जशी सुटली त्यानंतर पहिल्याच बॉलवर ते बाद होता होता वाचलेले आहेत. धावसंख्या 26 झाले, 26 रन्स ऑन बोर्ड. प्रथमेश राठोड स्ट्रायकर सेंडला, 5वा बॉल. अतुल फुल लेन बॉल लॉंग द ग्राउंड, परफेक्ट ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या बॉलवर पोहोचतील, व्यवस्थित बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याचा मौका मिळालाय. कुठल्या चेंडूला तोडायचंय आणि कुठल्या चेंडूला सोडायचंय याचं भान प्रथमेश राठोड यांच्याकडे आहे आणि म्हणूनच अँकर रोल तो निभवतोय आपल्या संघासाठी. धावा तर गोळा करायच्याच आहेत, पण त्यासाठी आडवे तिडवे स्ट्रोक्स न खेळता आपण जितका जास्त वेळ घालवू खेळपट्टीवर तितक्या धावा बनवू शकतील. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. फुल टॉस बॉल, दिली दिशा, गोलंदाजाची झाली दुर्दशा. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार. किरण अंबालच्या बॅटमधून आणखीन एक षटकार, 6. तीस धावा धावफलकावर आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम आदरणीय डॉक्टर सुरेश जोशी सरांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम आदरणीय सहदेवजी बापर्डेकर यांच्या वतीने पुरस्कृत झालेली आहे. त्यानंतर तृतीय क्रमांक आणि चौथा क्रमांकासाठी जे बक्षिसाची रक्कम आहे ती आदरणीय अंबाजी राणे यांच्या वतीने पुरस्कृत झाले आणि मालिकावीरसाठी जे कॅश प्राइज आहे ते आम्हाला मयूरजी घाडी यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. सर्व बक्षीस दात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. हाच विश्वास पुढच्या वर्षी सुद्धा आमच्यावर ठेवाल ही अपेक्षा आम्हाला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, बॅट फिरवली आहे, चाबुक शॉट, बॉल जाईल डीप, कव्हर पॉइंट सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. एकच डॉट बॉल आलाय 13 चेंडूंपैकी, त्यावर लक्ष द्यावं लागेल. अक्षय ज्याने आजचा दिवस गाजवलाय, चांगलीच गोलंदाजी अक्षय नाईक दुरे यांच्या वतीने पाहायला मिळाले आणि आता पुन्हा एकदा ते प्रमाण पाहायला मिळते. दरम्यान बॉल स्क्वेअर लेगला, एक धाव पूर्ण केली जाईल. आरामात चालत चालत बागेत फिरत फिरत ती एक धाव पूर्ण केलेली आहे प्रथमेश राठोड आणि किरण अंबालने. धावसंख्या पोहोचते 14 चेंडूंच्या समाप्तीनंतर 38 धावा, म्हणजेच तिसऱ्या षटकात ते 2 बॉल्स डिलिव्हर केलेले आहेत अक्षयने. धावसंख्या आहे 38. स्ट्रायकर साईडला किरण फास्ट फॉरवर्ड बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेला आहे. मैदानात फलंदाज किरण अंबालचा गाजावाजा, जणू काढून सांगतोय तो मीच आहे या अण्णा भाऊ क्रीडांगणाचा राजा. चौकार, 4 धावा. चौकार आलेला आहे. धावसंख्या 42 झाले, 42 रन्स ऑन बोर्ड. षटकाराने, यस सॉरी, म्हणजे मी माझं बोललो, व्यवस्थित बोललो. आपण पुन्हा एकदा दुरुस्ती करूया. षटकार आलेला आहे. तर या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 44 धावा, 44 रन्स ऑन बोर्ड. तर षटकार आलेला आहे आणि धावसंख्या पोहोचते आता 44व्या आकड्यावर, 44. अक्षय नाईक दुरे. हा, हे व्हेरिएशन खूप चांगलं. कदाचित त्यांना वाटलं होतं की फलंदाज पुन्हा एकदा ट्रिगर मोमेंट घेतोय, उलट दिशेने खेळण्यासाठी त्यांनी ऑफस्टम्पच्या बाहेर स्लो बॉल ठेवला, थोडा लो ठेवला आणि त्यामुळे संपर्क नाही बनवता आला फलंदाज किरण अंबाल. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला. या तिसऱ्या षटकातला धावसंख्या आहे 44 धावा. चांगल्या स्थितीमध्ये अभ्यास करून हा निर्णय घेतला असावा रणझुंजार वैभववाडी या संघाने. खरं तर हे रात्रीचं सत्र फलंदाजांसाठी तितकं योग्य नाही आहे, पण हे 2 फलंदाज आपली योग्यता दाखवत आहे. आता अक्षयने आपली योग्यता सादर केली होती, विकेटकीपर चुकले, बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने पोहोचतोय, अडवला जाईल, तोपर्यंत धावा पूर्ण केलेल्या आहेत. एकंदरीत 2
3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. 22च्या या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोचते ती म्हणजे 47. स्लो बॉल. बघा, आपल्याकडे जी प्रतिभा आहे ती सादर करण्यासाठी वाट पाहू नका. जशी संधी मिळते आपण त्यावर काम करा. तेच काम अक्षय नाईकदुर्ग यांनी केलं. षटकाचा उत्तरार्ध चांगला राहिलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 46 धावा. 46 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप, चांगल्या स्ट्राईक रेटने. तापमान या पापर्डे नगरीचं 12 डिग्री सेल्सिअस, म्हणूनच थंडी आहे. असा मी उल्लेख केला की हिल स्टेशन घोषित करून टाका बापरडेला, बापरडे गावाला, स्वच्छ बापरडे गावाला. चला जास्त वेळ घेऊ नका. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 47, 47 बॉलिंग 46 झालेत. 46 रन्स. स्ट्रायकर साइडला प्रथमेश राठोड आणि बॉलिंग ट्रॅकवर अतुल येतात. अतुल यांनी दुसरं षटक हाताळलं होतं जे 19 धावांचं होतं. आणि पाहूया कमबॅक करतील का या षटकामध्ये. तिन्ही गोलंदाज थोडेसे मागणी ठरलेत. अतुलचा पुढचा बॉल. यावेळेस क्वालिटी आहे अतुलकडे. ती क्वालिटी पहिल्याच बॉलवर मेंटेन केली आणि मागच्या महागड्या षटकानंतर या षटकाची सुरुवात विकेटने करत असताना प्रथमेश राठोडला त्याने परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केला. धक्का पहिला. रणधुंजार वैभववाडी. ध्येय इतकं मोठं ठेवा की समोर कुठली अडचण ही छोटीच वाटेल. आणि आता तेच ध्येय बाळगताना अतुल यांनी या षटकाची सुरुवात विकेटने केलेली आहे. आणि पाहूया तोच ट्रॅक आता पावणादेवी पॅकर्स बापार्डे या संघाचा पाहायला मिळतोय का. सुरुवात जरी मनाप्रमाणे नाही झाली पण शेवट आपण आपल्याच बाजूने करणार. तोच खेळ आता गोलंदाज अतुल करण्यासाठी सज्ज झालेला आहे. तो आनंद, जो आनंद पहिल्या 3 षटकांमध्ये शोधत होता पावणादेवी पॅकरचा संघ, तो आनंद 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर अतुलने दिलाय. शॉर्ट प्लेन बॉल होता. बॉलचा पाठलाग करताना, बॉलिंग पाथला ऍडजस्ट करताना हा स्ट्रोक खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल होते कंप्लीट. एकदा मी ते 47 धावा. गती परिवर्तन. जितका कमी गतीचा बॉल दुप्पट गतीने हा बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. किरण अंबालच्या बॅटमधून षटकार 6 धावा. प्रेशर नाहीये बिलकुल किरणवर, बिलकुल प्रेशर नाहीये. आणि म्हणूनच बघा, जरी प्रथमेश राठोडे बाद झाले 18 धावा करून पण त्यांनी माघार नाही घेतली. किरण त्यांचा तोच फास्ट फॉरवर्ड खेळ खेळत राहिलेले आहेत. जरी त्यांना 2 संधी मिळाल्या ते रिस्क घेत आहेत. रिस्क घेतल्यानंतर मग धावा सुद्धा मिळत आहेत. आणि म्हणूनच त्यासाठी ते प्रयत्न 50शी ओलांडलेली आहे टीम रणझुंजार वैभववाडी या संघाने. धावसंख्या पोहोचते 53. 53 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अतुलला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली पण त्यानंतर षटकार आलाय किरणच्या बॅटमधून. क्रॉस बॅटेड खेळलेत. बॉल कॅप मधून बागे सरकतोय. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे प्रयत्न पूर्ण होत आहेत का तर नाही. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. किरणच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. बघा, आकडे खूप काही बोलून जातात. शून्यावर झेल सुटला होता किरणचा आणि आता त्यांनी बघता बघता धावा बनवलेल्या आहेत 36 धावा. 36
13 चेंडू 36 धावांचं योगदान किरण अंबालचं. फुलटॉस नाही संपर्क बनवू शकले क्षेत्ररक्षण थोडंसं चुकलं. जज नाही झाला. हा बॉल सर्केल मागे डीप मध्ये सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाईल. थ्रो थोडासा अपिश होता. बॅकअप आहे. पाहूया त्या सगळ्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. प्रयत्न करावेच लागतील. प्रतिस्पर्धी संघ चुकतोय तर त्या चुकींचा फायदा उचलण्यासाठी हे दोन्ही फलंदाज आतुर आहेत. दरम्यान धावसंख्या पोहोचते 60 वर. 60 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 आतापर्यंत. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. एक गोष्ट नक्कीच आवर्जून मला उल्लेखित करायची आहे की मागच्या सामन्यामध्ये एक्स्ट्राच्या बाबतीत तो खर्च केला होता पावणावदी पॅकर्सने, पण या पहिल्या 4 षटकांमध्ये एकही एक्स्ट्रा गोलंदाजाच्या वतीने नाही आले. तर ही एक सुधारणा आहे. पावणाई देवी पॅकर संघाच्या गोलंदाजांची एकही एक्स्ट्रा नाही. सर्व परफेक्शनच पाहायला मिळालं. पण इकॉनॉमी थोडीशी घसरलेली आहे गोलंदाजांची. पहिले षटक अराफतचं 14 धावांचं होतं. अतुलचं दुसरं षटक 19 धावांचं होतं. अक्षयचं तिसरं षटक 13चं होतं आणि अतुलचं 4थं षटक हे 14 धावांचं होतं. तर इकॉनॉमी घसरलेली आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. मानस यांनी तर मागच्या सामन्यामध्ये धमाकेदार परफॉर्मन्स केला होता. म्हणजेच छोट्या चणीचा हा फलंदाज सडपात बांधा, पण एकदा का मैदानात चालू झाला तर मग तो थांबण्याचं नाव घेत नाही. काय षटकार खेचले त्याने मागच्या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर मानस येत आहेत. शॉर्ट प्ले ऑन साइडला पुल करून बॉलला गुल केलंय थेट पार्किंग लॉट मध्ये. षटकार साधावा. मानस पहिल्याच बॉलवर 6 धावा खर्च करतोय. धावसंख्या वाढते आता 66 वर. या अगोदरच किरण अंबालच्या नावावर एक अर्धशतक राहिलेलं आहे या ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचं आणि आता दुसऱ्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जाऊन तो पोहोचलेला आहे. तो खेळ सातत्याने त्याचा आपण पाहतोय जो आक्रमकतेचा आहे. चांगला बॉल खोलात ठेवला होता. यॉर्कर लेन परफेक्शन या चेंडूवर पाहायला मिळालं. दबाव झेलण्याची क्षमता गोलंदाज मानस यांच्याकडे आहे ते मागच्या चेंडूवर पाहायला मिळालं. षटकार जरी माझ्या विरोधात खेचली जात आहेत पण मी यानंतर पुनरागमन करत असताना फलंदाजाची डोकेदुखी वाढवीन तोच इंटेंट गोलंदाज मानस यांच्या पूर्ण झालेला आहे. पण अजूनही काम नाही संपलंय. 4 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या डावातला. पुढचा बॉल अप्पर कट करायची होती. उंची तर चांगली होती फलंदाज किरण अंबालची, पण तितकाच कंट्रोल्ड बाउन्सर मानसच्या वतीने हाताळल्या गेलाय. म्हणूनच चर्चा त्याच खेळाडूंचे होते ज्यांच्याकडे दबाव झेलण्याची प्रवृत्ती असते आणि तेच प्रवृत्ती आता मानसची मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाले. व्हेरिएशन आहे. वर्सटाईल बॉलिंग आतापर्यंत मानसची पाहायला मिळते. लो ठेवलाय बॉल. विकेट किपर थोडेसे गडबडले पण धाव घेण्याची इच्छा फलंदाजाची नाहीये. टाळ्या होऊन जाऊ द्या मानससाठी. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर पुढचे 3 बॉल डॉट ते देखील इन फॉर्म बॅटर किरण अंबालला. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. प्रेक्षक तुमच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी आलेत आणि तेच प्रयत्न यशस्वी होण्याचे गोलंदाज मानस यांच्या वतीने पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल्स बाकी. थोडी चर्चा झाली फलंदाजांदरम्यान. क्रॉस बॅटेड खेळलेत. बॉल पोचेल काऊ कॉर्नरला. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल पूर्ण केला जाईल का पाहूया. नाही त्या ठिकाणी मिसमॅच झालाय आणि त्याचमुळे फलंदाज मनोजला परतावं लागते. स्ट्राईक स्वतःकडे देत होतोय किरण. 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 67. किरणचा वैयक्तिक खेळ 46 धावांचा आहे. अर्धशतकापासून तो 4 धावा दूर आहे आणि या पहिल्या डावातला शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या आहे 67. चेंडूला मिळाली दुरी. 6 धावांची मंजुरी आणि आजच्या रजनीमधलं दुसरं अर्धशतक किरण अंबाल. जबरदस्त फलंदाजी. जे इतरांना जमत नाही ते मी जमून घेतो. दुसरं अर्धशतक आजच्या रजनीतलं किरण अंबाल. कॉंग्रॅच्युलेशन.
74 धावा बनवलेल्या आहेत. रणझुंजार वैभव वाडीने जिंकण्यासाठी 73 बनवले आहेत आणि 74 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 74 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम पावणा देवी पॅकर्स बापर्डे. पाहूया पहिले 2 फलंदाज कोण येतील, कोण पुन्हा एकदा आपल्या गावाची प्रतिष्ठा जोपासतील आणि या धावांचा निर्भीडपणे पाठलाग करतील. ते ऐकण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये करू. याबद्दल आवाज ऐकूया मिस्टर समीर चव्हाण यांचा. धन्यवाद. होम ग्राउंडवर खेळताना हा घरचा संघ श्रीदेवी पावना देवी पॅकर्स सुंदर खेळ केला. एका बलाढ्य संघाला, लातूरवरून आलेल्या संघाला पराभूत केलं आणि पुन्हा एकदा एक तगडा संघ त्यांच्या समोर उभा आहे, तो म्हणजे रणझुंजार वैभववाडी संघ. ज्या संघाची परंपरा वैभवशाली आहे, ज्या संघाला खूप मोठा इतिहास आहे, ऑल इंडिया लेवलचा संघ तो म्हणजे रणझुंजार वैभववाडी संघ. त्याच्या समोर आपल्या गावातील खेळाडू खेळताना दिसत आहेत. आव्हान मोठं आहे, तगडं आहे आणि या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना, सामना करताना तुम्हाला सुद्धा तुमचे इरादे, तुमची महत्वाकांक्षा तगडी करावी लागेल, मोठी ठेवावी लागेल, हिंमत ठेवावी लागेल, ताकद ठेवावी लागेल आणि मनामध्ये एक ईर्षा, जिद्द ठेवावी लागेल की ह्या धावा मी पूर्ण करू शकतो. आमच्या घरच्या मैदानावर सहजासहजी आम्ही पराभूत होणार नाही. या लक्ष्याचा पाठलाग आपण करू शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे, हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि ही उमेद, ही आशा मनामध्ये ठेवून जर मैदानामध्ये पावनादेवी पॅकर्स संघ उतरत, निश्चितच एक चुरशीची लढत, एक रोमांचक सामना, रात्रीच्या गुलाबी थंडीमध्ये एक धमाकेदार गरमागरम लढत आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना एका बाजूने आहे अनुभवी बाबू धुरे, तर दुसऱ्या नॉन स्ट्राईकवर असेल अनुभवी अमोल घाडी. ही जोडगोळी आहे. गेले कित्येक वर्ष या बापर्डे गावच्या क्रिकेटसाठी दोन्ही खेळाडूंनी आपला घाम गाळलेला आहे, दोन्ही खेळाडूंनी मेहनत घेतलेली आहे. अगदी जेव्हापासून होश सांभाळला आहे, जेव्हापासून समज आली आहे, जेव्हापासून ही बॅट हातात धरली आहे, तेव्हापासून या बापर्डेच्या नावासाठी या दोन्ही खेळाडूंनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं, जुन्या खेळाडूंना विसरलं जातं, त्यांची नावं घेतली जात नाही. पण ज्या ज्यावेळी तुम्ही प्रगती करता क्रिकेटमध्ये किंवा कुठच्याही क्षेत्रात, त्यावेळी बऱ्याच जुन्या खेळाडूंचं मेहनत कष्ट त्याच्यामागे असतात आणि म्हणूनच म्हटलं जातं, दिखाई कब दिया करते है बुनियाद के पत्थर जमी में जो दब गए इमारत उन्हीं पर कायम है. मोठी इमारत जर आपल्याला बांधायची असेल, दिसत असते इमारतीची वरची बाजू दिसते, पण त्याच्या खाली पायंडा असतो, पाया असतो आणि त्या पायाचे दगड मात्र कधी दिसले जात नाहीत, पण त्याच्यावरच ती इमारत मजबूतपणे ठामपणे उभी असते. 12th मॅन पाठवायचे रणझुंजार वैभववाडी संघ. स्ट्राईकवर खेळत आहेत अमोल घाडी, नॉन स्ट्राईकवर बाबू धुरे. या दोघांवर महत्वपूर्ण धुरा असेल. हे दोन खंदे खेळाडू आहेत. प्रथमेश राठोड गोलंदाजी करतो, वेगवान मारा आहे, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी सुरू आहे. पहिलाच बॉल हिट करतायत पिचला आणि त्यामुळेच बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही. पूर्ण एनर्जीनी, पूर्णपणे या ठिकाणी फिट होऊन, पूर्णपणे ताकद लावून पहिला चेंडू टाकतायत. गोलंदाजी करतोय मयूर माशाळ. मोठं आव्हान आहे. 74 धावांचं 5 षटकांमध्ये. तगडा संघ आहे, तगडी बॉलिंग आहे, तगडा बॉलिंग अटॅक आहे आणि त्याच्या समोर आपल्याला हे मोठं आव्हान पार करायचं. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला मिळत आहे अमोल घाडीच्या माध्यमातून. एक चांगला खेळाडू आहे, अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीराचे किताब त्याच्या नावावर आहेत, अनेक ट्रॉफ्या त्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत त्याच्या घरामध्ये ट्रॉफ्या मौजूद आहेत, साक्ष देत आहेत त्याच्या सुंदर खेळाची, त्याच्या कल्पकतेची, त्याच्या हुनरची, त्याच्या कौशल्याची. आज सुद्धा संधी आहे, मोठं मैदान आहे, याच्यापेक्षा मोठी गावातल्या स्पर्धामध्ये अमोल तुझ्याकडे आली नसेल, पण आज एक मोठी संधी आहे एका मोठ्या तगड्या संघासमोर तुला तगडा खेळ करून उपस्थितांची मन जिंकण्याची. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, शफल झाला, पुढे आला, पण तरी सुद्धा गोलंदाज एक पाऊल पुढे राहतोय. फलंदाजाच्या 3च्या 3 चेंडू निर्धाव फेकतायत, निर्धाव चेंडूंची हॅट्रिक होते आणि त्यामुळेच कुठेतरी पुढे काय होईल याची थोडीशी आपल्याला चुणूक लागली असेल. अतिशय सुंदर मारा पाहायला मिळतोय. या ठिकाणी गोलंदाज आहे मयूरच्या माध्यमातून. निश्चितच मयूर बांधून ठेवतोय अमोल याला. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. पुन्हा एकदा टप्पा खांदा चेंडू खाली राहतोय अमोल घाडी. आता मात्र स्वतःशीच निराश असेल, आता मात्र स्वतःलाच प्रश्न विचारू असेल की या बंधनातून मुक्त कसा होऊ, कशा तोडू या सगळ्या
साखळ्या, या जोड्या, ही बंधनं मी कसं काय जुगारू याचा विचार करतोय, प्रयत्न करतोय. सर्व प्रकारचे फटके खेळण्याचा त्याने प्रयत्न केलेला, पण एकही प्रयत्न त्याचा यशस्वी नाही झालाय. पुन्हा एकदा सेम टू सेम, निराश आहे, हताश आहे आणि ही इनिंग बघून आठवत आहे मयूरची ही गोलंदाजी जबरदस्त आहे, धारदार आहे, समोरच्या फलंदाजाला विचारात पाडणारी आहे, भुचकाळात पाडणारी आहे, पण तरी सुद्धा अमोल उभा आहे. आता माझ्या बॅटला चेंडू लागेल, आता माझ्या बॅटला चेंडू लागेल या आशेने, या अपेक्षेने समर्थक निराश आहेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस करतो आहे. पर्याय संपलेले आहेत, सगळे ऑप्शन संपुष्टात आलेले आहेत. पहिलं वहिलं षटक या ठिकाणी निर्धाव राखण्यात मयूरला यश मिळालेलं आहे. 74 धावांचं पाठलाग करताना पहिल्या वहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 0 होते. याचाच अर्थ उर्वरित 24 चेंडूवर आपल्याला विजयासाठी पाहिजे आहेत 74 धावा. आजच्या दुसऱ्यातील, आजच्या रात्रीतील हे दुसरं मेडन ओव्हर आहे. पहिलं सुद्धा मेडन ओव्हर रणझुंजार वैभववाडीच्याच गोलंदाजीने मला वाटते संतोष नलावडे यांनी हे पहिलं निर्धाव षटक टाकलं होतं. त्यानंतर हे मयूर यांनी हे निर्धाव षटक फेकलेलं आहे. मैदानामध्ये थोडीशी एक नाट्यमय घटना होते. खेळाडू पाठी चालत असताना स्लिप झाला थोडासा, पण गिरते है शेर सवार मैदान जंग में वो तिनका क्या गिरेगा जो चलता है घुटनों केवल. जे धावतात, जे पळतात, जे चालण्याची हिंमत ठेवतात तेच पडू शकतात. जे आधीच रेंगाळत चालतात ते काय पडणार आहेत, ते काय आपल्याला पडताना दिसणार आहेत. त्यामुळे जे प्रयत्न करतात तेच अपयशी होऊ शकतात. पण हेही तेवढंच खरं आहे की जे प्रयत्न करतात त्यांच्याच पदरात नियती यश टाकते. या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाकडे वळता आता मात्र बाबू धुरे आहे. पहिल्या ओव्हरनंतर दबाव वाढलेला आहे, प्रेशर वाढलेला आहे, त्यामुळे निश्चितच आता मात्र आपल्याला सरफर कपन बांधकर फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज यावेळी उंच असा फटका आहे, फटका फसलेला आहे. लॉंग ऑन वरून क्षेत्रक्षक धावत गेलाय सर्कलकडे, मिड ऑनच्या जागेवर पण 2 धावा धावून पूर्ण करतायत आणि धावसंख्या आता मात्र 2 वर. धावसंख्याचं खातं आहे ते खोल, नो बॉल आहे, गिफ्ट दिलेला आहे. एकूण 3 धावा, 3 धावांनी संघाचं खातं खोललं जात आहे. बाबू धुरे यांचं 2 धावांनी खातं खोललं गेलं आहे. वेलकम रन्स आहेत, स्वागत आहे या धावांचं, कारण या धावांसाठी आसुसले होते या ठिकाणी बापर्डेवाले सर्व ग्रामस्थ, कारण धावा निघत नव्हत्या. धावांचा दुष्काळ पडला होता आणि तो दुष्काळ या ठिकाणी संपुष्टात आणलेला आहे बाबू धुरे यांनी. एक गुणवान खेळाडू आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी टायमिंग 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 फटका सजवला आहे. लॉंगनच्या कपडावरून, डोक्यावरून चेंडू गेलाय सरळ 6 धावांसाठी. दीपेशजी, हा फक्त षटकार नाही तर हे समाधान आहे. समाधान एका ऑल इंडिया लेवलच्या गोलंदाजाला षटकार मारल्याचा. समाधान गावामध्ये सर्वात पहिल्यांदा मोठी स्पर्धा असताना एक मोठा फटका खेळल्याचा. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईटसाठी दाद मागतायत पण पंच दाद फेटाळून लावतायत. चेंडू व्हॅलिड आहे म्हणून घोषित करतायत आणि फलंदाज बाबू धुरे रिव्ह्यू घेत आहेत. एक रिव्ह्यू आहे, रिव्ह्यू जर बाद झाला तर पुन्हा रिव्ह्यू भेटणार नाही. या ठिकाणी ऑफिशियल्स बघतील वॉर रूम मध्ये काय सुरू आहे, बॉल व्हॅलिड आहे की नाही हे तपासलं जात आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 9 वर. लक्ष खूप मोठं आहे, लक्ष खूप दूर आहे, पण तरी सुद्धा जर तुम्ही एक पाऊल टाकत राहिलात तर निश्चितच तुम्ही लक्ष्याकडे पोहोचू शकता. पण मैदानामध्ये या चेंडूचा निर्णय काय येतोय वॉर रूम मध्ये आमचे ऑफिशियल्स तपासणी करतायत. बाबू धुरे मॅन फ्रॉम बापर्डे याच गावाचा सुपुत्र आहे आणि या गावाचं नाव त्यांनी खूप मोठ्या स्टेजवर या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे. फेअर डिलिव्हरी आहे. बाबू धुरे यांना सुद्धा ऑल इंडिया लेवलचे चॅम्पियनशिप खेळण्याचा अनुभव आहे. 2 स्पर्धा ते खेळलेले आहेत, दोन्ही स्पर्धामध्ये रनअप राहिलेले आहेत. त्यामुळे हा सुद्धा काही छोटा खेळाडू नाही, हा सुद्धा काही सामान्य खेळाडू नाही. जरी आपल्या गावच्या टीममधून खेळत असेल तरी सुद्धा आपला काळ त्यांनी गाजवलेला आहे. आपला पीक टाईमचा क्रिकेट, आपला लईतला क्रिकेट, आपला बहारातला क्रिकेट त्यांनी खूप मोठ्या लेवलचा खेळलेला आहे. मला वाटते चेंडवन संघाकडून आपण जे गोपाळ बट्टा म्हणत होते मगाशी उल्लेख करतो वारंवार की 5 वर्ष बाबू धुरे यांना त्यांनी आणि दिनेश गावकर यांना त्यांनी संघातून खेळवलं होतं. तेच हे नाव, तोच हा खेळाडू पुन्हा एकदा
यावेळी मात्र लॉंग ऑफ कॅच पकडतो आणि बाबू धुरे यांची खेळी संपुष्टात आणतोय. पण बापर्डे गावच्या या सुपुत्राला, या खेळाडूला टाळ्यांची सलामी देऊया मित्रांनो, कारण बापर्डे गावचं नाव या खेळाडूने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. याच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक खेळाडू शिकतील, खेळतील आणि तसंच नाव बापर्डे गावचं ते पुढे नेतील अशा प्रकारची आपण अपेक्षा करूया आणि निरोप देऊयात या ठिकाणी बाबू धुरे यांच्या आजच्या खेळीला. नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी जातोय मानस, जो मागच्या मॅचचा हिरो राहिलेला आहे. पण हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ काही क्षणात जन्नत दाखवतो तर काही क्षणात आपली अवकाश सुद्धा दाखवतो. क्षणार्धात हिरो, क्षणार्धात झिरो सुद्धा बनवतो. हिरोपासून झिरो बनवला आणि झिरोपासून हिरो बनवण्यासाठी हा खेळ कधी वेळ लावत नाही. त्यामुळेच मानस मागच्या मॅचचा हिरो आहे. या मॅचमध्ये सुद्धा हिरो बनून कन्सिस्टंट परफॉर्मन्स सातत्य राखेल का? खेळ असो किंवा आयुष्य असो, कुठलंही क्षेत्र असो मित्रांनो, जर तुम्ही सातत्य राखलात तर यश तुमच्या पदरात पडतो. एखाद्या खडकावर पाण्याचा थेंब जरी सातत्याने पडत राहिला, वर्षानुवर्ष पडत राहिला, तर खडकाला सुद्धा भेग पाडण्याची क्षमता त्या पाण्याच्या थेंबामध्ये आहे. ही ताकद सातत्याची आहे. ही ताकद कन्सिस्टन्सीची आहे आणि ती कन्सिस्टन्सी दाखवावी लागेल. मानस यांना यावेळी सुंदर चेंडू, टप्पा खाल्यानंतर शरीराकडे धावत जाणारा, शरीराला खायला धावणारा हा चेंडू निर्धाव वाहतोय. चेंडू काही समजत नाही. याचबरोबर षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते आहे एक महत्त्वपूर्ण गडी बाद 9 धावा. बाबू धुरे यांच्या रूपात एक अनुभवी खेळाडू, अनुभवी मोहरा या ठिकाणी टिपलेला आहे. या ठिकाणी रणझुंजार वैभववाडी संघाने उरले फक्त 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये जवळपास आपल्याला 65 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 65 धावा असं समीकरण आहे. बॉलर नेम रोहित. क्रिकेटमध्ये रोहित हे नाव बॅटिंगसाठी ओळखलं जातं. या ठिकाणी स्लोअर वन होता, मिस टाइम झालेला आहे, पण नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडलेला आहे बॉलरच्या मागे, त्यामुळे एक धाव मिळते. लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक जातोय मिड ऑफवर, चेंडूची फेकी करतो आणि परत येतोय आपल्या जागेवर. धावसंख्येत 1 ने बदल पडतो. धावसंख्या दुहेरी अंकात आलेली आहे. विजयासाठी 17 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. एबी डिव्हिलियर्स सारखी वादळी खेळी करावी लागेल. एक तडाखेबंद खेळाडू पाहिजे. जोरदार प्रयत्न आहेत पण बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाही, त्यामुळे चेंडू निर्धाव राहतोय. थोडंसं एकतर्फी होत चाललेला सामना आहे, पण तरीसुद्धा आजच्या या रात्रीमध्ये कौतुकासाठी पात्र ठरलेले आहेत ते म्हणजे पाणोदे पॅकर्सचे सर्व खेळाडू. आपल्या घरच्या मैदानावर त्यांनी आपली इज्जत राखलेली आहे, त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. लातूरवरून आलेल्या संघाला त्यांनी पराभूत केलेलं आहे आणि या ठिकाणी एका तगड्या संघासमोर पुन्हा एकदा खेळतात, तो म्हणजे रणझुंजार वैभववाडी. यावेळी मात्र चौकार वसूल करतो आहे. हा चौकार म्हणजे सुखाचे क्षण आहेत, हे मोठे फटके म्हणजे आनंदाचे क्षण आहेत, कारण सामना विजय कोण होणार आहे हे आपल्याला कळून चुकलेलं आहे. पण क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं, पण तरीसुद्धा ज्या प्रकारची गोलंदाजी होते, ज्या लईमध्ये गोलंदाजी होते, त्या पद्धतीने वाटते की थोडंसं कठीण आहे, थोडंसं नाही जास्तच कठीण आहे. पुन्हा एकदा यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळला होता आणि त्यामुळेच बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू कधी आत, चेंडू कधी बाहेर, अशा प्रकारे हलवत आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी फलंदाजाला फलंदाजी करताना थोडासा त्रास होतो आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 14 वर. पुन्हा एकदा यॉर्करला चेंडू आहे, मोठा फटका मारचा प्रयत्न होता, पूर्ण ताकद एकवटून बॅट फिरवली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गोलंदाज वरचा ठरतो आहे. एका मागून एक चेंडू निर्धाव राहत आहेत. धावसंख्या स्थिरावलेली आहे 14 वर. ओव्हरचा शेवटचा चेंडू रोहित या ठिकाणी ऑफब्रेकचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टमध्ये खेळलेला आहे, त्यावर एकदम मिळते. दुसऱ्याचा जो प्रयत्न आहे, दोन्ही धावा अगदी डुलत पूर्ण करतात. या 2 धावाने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या नाममात्र 16 झालेली आहे. विजयाचं समीकरण खूपच दूर झालेलं आहे. 12 चेंडू उरलेले आहेत आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 58 धावा पाहिजे आहेत. 12 चेंडू 58 धावा म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामध्ये मला वाटते 28च्या सरासरीने जवळपास धावसंख्या करावी लागेल. ती थोडीफार शक्य नसते अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये. 2 संघांच्या ताकदीमध्ये खूप फरक आहे. एकाकडे बघितलं वैभववाडी संघ हा खूप ताकदवान आहे, तगडा संघ आहे. दुसरीकडे
बघितलं पावणादेवी पॅकर्सचा संघ हा घरचा संघ आहे, हौशी खेळाडू म्हणून खेळत आहेत, समोर त्यांचे व्यावसायिक खेळाडू आहेत, तरीसुद्धा चांगला खेळ केलेला आहे. आजच्याच दिवसामध्ये एक मोठा विजय त्यांनी मिळवला आहे. घरच्या मैदानावर समाधान मिळवून देणारी ही गोष्ट आहे. निश्चितच या विजयातून शिकतील, पुढच्या वर्षी ज्यावेळी ही स्पर्धा असेल त्यावेळी अजून चांगल्या पद्धतीने खेळ करतील आणि घरच्या प्रेक्षकांची मनं जिंकतील. यावेळी हेलिकॉप्टरचा फटका विथ अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय, लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक अडवतोय चेंडू, 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे असं वाटावं अशा प्रकारची शांतता मैदानामध्ये आहे. कोणत्याही प्रकारचा उत्साह दिसत नाही आहे. सर्व प्रेक्षक स्तब्ध आहेत. या ठिकाणी हे प्रदर्शन बघून थोडेसे निराश झालेले आहेत, पण या ठिकाणी त्यांना माहिती आहे की कोणत्या खेळाडूंबरोबर ते खेळतात, त्यामुळे तितकी सुद्धा निराशा नाही. मनामध्ये कुठेतरी सल आहे, पण समाधान आहे की एक सामना जिंकलेले आहेत. धावसंख्या पोचलेली आहे 20 वर. 9 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे. एका दुसरा मोठा फटका अमोल घाडी साहेब, एवढी मोठी स्पर्धा आहे, एखादा षटकार सजला, एखादा मोठा फटका आला तर रात बन जाएगी, बात बन जाएगी. बोलायला आणि कावळा बसायला फांदी मोडायला असं म्हणतात, तशा प्रकारे या ठिकाणी गुणोत्तर जोडलेला आहे. अमोल घाडी यांच्याकडून आम्ही या ठिकाणी आव्हान केलं इकडून आणि तिकडून आव्हानाचा स्वीकार झाला. मोठा फटका पाहायला मिळाला 4 धावांचा आणि 4 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या होते 24 धावा. अमोल घाडी हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे. बापाडे गावाचा पुन्हा एकदा यॉर्कर विरुद्ध चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. डीप स्क्वेअर लेगवरून क्षेत्ररक्षक येतो, चेंडूवर एकच धाव घेता येतं आणि स्ट्राईक मात्र मानसकडे जाते. मानसच्या बॅटमधून एखादा मोठा फटका बघायला आवडेल आजच्या या रात्रीमध्ये. एखादा मोठा फटका हा सुद्धा हर्ष उल्हास आनंद देऊन जाईल प्रेक्षकांना. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू आहे, जोरदार अपील आहे आणि या ठिकाणी OUT अंपायर की उंगली आसमान की तरफ और बल्लेबाज के कदम पैवेलियन की तरफ. टीचे सहा चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. किती धावांची गरज आहे याच्यापेक्षा कोणता खेळाडू जाऊन तिकडे मोठा फटका खेळेल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढवेल, या गुलाबी थंडीमध्ये थोडीशी आनंदाची ऊब देईल, याकडे सर्वांचं लक्ष आहे. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026 पर्व पहिलं आहे. क्रिकेटपेक्षाही शिक्षणासाठी राबवलेला हा उपक्रम आहे, हा सामाजिक उपक्रम आहे. अनेक या गावातील रहिवासी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी सढळ हस्ते त्यांनी मदत केली आहे, मुक्त हस्ताने त्यांनी मदत केलेली आहे. अजूनही काही जणांना मदत करायची असेल तर या ठिकाणी QR कोड आहेत किंवा जर कॅशच्या स्वरूपात तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्हाला तुमच्या रकमेची देणगीची पावती दिली जाईल. त्यामुळे अजूनही कोणाला सहकार्य करायचं असेल तर आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे येऊन ते आपलं आर्थिक सहाय्य करू शकता किंवा ऑनलाईन जर तुम्हाला QR कोड हवा असेल तर तशी मागणी मंडळाच्या सदस्यांकडे करू शकता आणि आपली मदत या ठिकाणी या उपक्रमासाठी पाठवू शकता. ज्ञानदानासारखं पुण्य कर्म केलं जातं. खरोखर कौतुक करावं लागेल सर्व बापार्डे वासियांचं, ज्या पद्धतीने शाळेसाठी शाळेच्या उपक्रमांसाठी त्यांनी भाग केलेला आहे, ज्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे, कुठेतरी ती मेहनतीला फळ आलेले आहे. निश्चितच पाहुणा देवीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे म्हणून सारं शक्य होतं आहे. आयोजक म्हणत सुद्धा होतं की आम्ही जास्त काही प्रयत्न केले नाही, फक्त देवीचं नाव घेतलं आणि पुढे चाललो, आम्ही फक्त शब्द केला आणि त्या देवीच्या कृपेनेच सगळं साकार होते. एकदा मित्रांनो, या चषकासाठी, या महोत्सवासाठी, या उपक्रमासाठी, बापार्डे वासियांसाठी तुमच्या स्वतःसाठी टाळ्यांचा गजर करा मित्रांनो. एवढा सुंदर उपक्रम, एवढी सुंदर स्पर्धा, पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्येच ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये पहिल्या बॉलवर सिक्सर मारला असं म्हटलं जातं, त्या पद्धतीने तुम्ही पहिल्या पर्वातच सेंचुरी मारलेली आहे मित्रांनो. खूप सुंदर स्पर्धा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी हवाई मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच संपण्यासाठी निकाल समोर आहे, औपचारिकता बाकी आहे. या ठिकाणी सुंदर तगडा चेंडू आणि तितकंच चांगलं शेवटी स्वतःला वाचवलेलं आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय, डीप स्क्वेअर लेगवरून क्षेत्ररक्षक धावत येत आहेत, चेंडू अडवणार आहेत. कोणत्याही प्रकारचा उत्साह दिसत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे रिझल्ट काय आहे. कारण कसलंही क्रिकेट असो, कसलीही मॅच असो, प्रत्येकजण जिंकण्यासाठी खेळतो आणि ज्यावेळी विजय तुमच्या पदरात पडत नाहीत त्यावेळी निराशा होते क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र शेवटच्या बॉलवर षटकार खेचत आहेत आणि या ठिकाणी शेवट गोड करतायत. याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा बॉल गोड व्हावा आणि तो गोड झालेला आहे. षटकार खेचलेला आहे आणि या षटकाराने या ठिकाणी पावणादेवी पॅकर्स संघाची या ठिकाणी सांगता झालेली आहे स्पर्धेतून. एकदा पावणादेवी पॅकर्स संघासाठी, आपल्या खेळाडूंसाठी, आपल्या गावातील युवकांसाठी मित्रांनो टाळ्यांचा गजर करूया आणि टाळ्यांच्या सलामीत त्यांना या ठिकाणी
त्यांचं हे जे प्रवास जो आहे तो या ठिकाणी समाप्त करूयात. या ठिकाणी या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत ज्याने जबरदस्त खेळी केली, आक्रमक 20 चेंडूंमध्ये 52 धावांची तुफानी पारी केली, 5 षटकार आणि 2 चौकार त्याच्या वादळी खेळीमध्ये होते. तो करण अंबाल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरतो. या मॅचचा खूप खूप अभिनंदन आहे. आणि याचबरोबर किरण अंबाल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आहे. याचबरोबर